अतिशय सुंदर दिसणारी अश्विनी कामाच्या बाबतीत तरबेज होती. जसा काळ निघून जाऊ लागला तसे अश्विनीचे वय वाढायला सुरुवात झाली. कामाची असणारी अश्विनी हिला सासर कसे मिळेल या चिंतेने आईवडील हैराण झाले होते. मनसोक्त आनंद लुटणाऱ्या अश्विनीसाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असणाऱ्या खवतडण येथील अर्जुन मुळाणे या मुलाचे स्थळ आले. अश्विनीचे वडील चंद्रकांत नारायण पुरकर यांनी कोणत्याही प्रकारचा विलंब केला नाही आणि अश्विनीसाठी अर्जुनला पसंत केले. अर्जुन हा दिसायला सुंदर होता, कामे करून पैसा राखून होता. त्यामुळे आपल्या मुलीचे भविष्य चांगले होणार याची अश्विनीच्या वडिलांना खात्री होती. त्यानुसार दोन्ही घरची बोलणी झाली आणि काही दिवसात अश्विनीचा अर्जुन याच्याबरोबर विवाह पार पडला. दोघांच्या नवीन संसाराला सुरुवात झाली होती. खवतड येथे सर्व कुटुंब अतिशय गुण्यागोविंदाने राहत होते. अर्जुन हा कामाच्या निमित्ताने बाहेरगावी जाऊ लागला होता. त्यामुळे घरात अश्विनीची सासू आणि दीर असायचे. दोघांचेही लक्ष अश्विनीच्या वागण्यावर होते. घरी शेती होती, त्यामुळे सासूला वाटू लागले की अश्विनीचे आता लग्नाचे नवीन दिवस संपले आहे. तिने आता शेतात जाऊन कामे करायला हवीत, कारण इतर मजूर लावण्यापेक्षा घरात मजूर असताना इतरांना कशाला कामाला लावायचे. आता अश्विनी ही देखील शेतात जाण्यासाठी तयार झाली होती. घरचे कामे उरकल्यानंतर तर पुन्हा काही कामच नव्हते. त्यामुळे सासू ज्या पद्धतीने बोलेल त्या पद्धतीने अश्विनी हिने वागायला सुरुवात केली. नवरा हा रात्री कामावरून घरी यायचा, त्यावेळी अश्विनी शेतात जाऊन कामे केल्याचे सांगायचे. त्यावेळी मात्र नवरा अर्जुन हा आत्ताच कशाला कामाला जाते, अजून तू नवीन आहे, शेतातील कामांची तुला माहिती नाही. मात्र तरी देखील अश्विनी अर्जुन याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून सासूबरोबर शेतात कामाला जाऊ लागली. सासू तर शेतात होती, तिच्याबरोबर दीर हा देखील शेतात कामे करायचा. घरची शेती असल्याने सर्व कामे घरीच केलेली बरे असे सासूला वाटायचे. परंतु अश्विनी नवीन होती, कामाचा जास्त अनुभव नव्हता. त्यामुळे सासूला विरोध नको म्हणून सर्व सुरळीत चालू झाले होते. लग्न होऊन 3-4 महिन्याचा कालावधी झाला होता. घरात नवीन पाहुणा येणार म्हणून अश्विनी हिने आनंदाची बातमी सर्वांना सांगण्यास सुरुवात केली. मात्र ही गोष्ट घरातील सासू दिराच्या मनाला पसंत पडली नव्हती. कारण आता कुठे अश्विनी हिने काम करायला सुरुवात केली होती आणि आता बाळ येणार म्हणजे 7-8 महिने अश्विनी माहेरी जाणार असे म्हणून सासूच्या चेहऱ्यावर आठ्या पडायला सुरुवात झाली. परंतु शेवटी निसर्गाच्या नियमाप्रमाणे काही दिवसातच अश्विनीच्या पोटाला मुलगा आला. घरात मुलाने जन्म घेतला म्हणून एका बाजूने सासूला आनंद झाला, तर दुसऱ्या बाजूने अश्विनी कधी कामाला मदत करते असे झाले होते. बाळ मोठे होऊ लागले होते, त्यामुळे अश्विनी पुन्हा सासरी आली आणि कामाला सुरुवात केली. आता विषय असा झाला होता की आतापर्यंत सासू ही टोमणे मारून बोलत होती, परंतु आता दिराने सुद्धा टोमणे मारायला सुरुवात केली होती. मुलगा घरात आला म्हणजे सर्व काही झाले असे नाही, त्याच्या भविष्याचा विचार केला पाहिजे. दोघेही नवरा बायको सारखेच असे म्हणून दीर हिणवू लागला होता. सासू आणि दीर ज्या पद्धतीने टोमणे मारून दिवस सुरू करत होते, तो दिवस रात्रीपर्यंत कधी संपेल असे अश्विनी हिला वाटू लागले. परंतु शेवटी आयुष्यभर घरातील सर्व लोक बरोबर राहणार आहे, त्यामुळे कोणाचेही मन दुखवायचे नाही असा विचार अश्विनीच्या मनात येत होता. मुलगा लहानाचा मोठा होऊ लागला होता, त्यामुळे मुलासोबत आनंदात राहणारी अश्विनी दिसली की सासूचा पारा चढायचा. आणि यामध्ये तेल घालण्यासाठी दीर होता, जो की तेल ओतण्याचे काम करू लागला. नवरा अर्जुन याचे देखील अश्विनीवरील प्रेम कमी होण्यास सुरुवात झाली होती. शेतातील उत्पन्न आणि खर्च यामध्ये तफावत जाणवायला सुरुवात झाली. त्यावेळी अश्विनीच्या वडिलांकडून काही रक्कम मिळाली तर शेतात नवीन काहीतरी प्रयोग करता येईल या आशेने अर्जुन याने हा विषय अश्विनीबरोबर काढायला सुरुवात केली. त्यावेळी अश्विनीने स्पष्टपणे नकार दिला, कारण वडिलांनी लग्न करून दिले. मोठ्या प्रमाणात त्यावेळी रक्कम दिली तरी देखील अजून वडिलांकडून अपेक्षा कशामुळे करता असे जेव्हा अश्विनी बोलू लागली, त्यावेळी अर्जुन याच्या स्वप्नावर पाणी फिरायला सुरुवात झाली.
त्यामुळे आतापर्यंत घरात सासू आणि दिराचा त्रास चालू होता. आता नवऱ्याने सुद्धा त्रास देण्यास सुरुवात केली आणि याच काळात पुन्हा अश्विनीला दिवस गेले. पुन्हा अश्विनी माहेरी गेली. त्यावेळी सासरच्या एकाही व्यक्तीने तिच्याशी संपर्क केला नाही. काही दिवसात अश्विनीला पुन्हा मुलगा झाला. मुलगा झाल्याचा निरोप अश्विनीने सासरी कळवला, पण आता मुलगी हवी होती असे काहीसे विचार सासूने व्यक्त करायला सुरुवात केली. परंतु जे आपल्या भविष्यात आहे तेच तुम्हाला मिळणार. मुलगा तर झाला, पण सासरच्या मंडळींना हा आनंदाचा विषय आवडला नव्हता. जो काही त्यांच्या मनात अश्विनीविषयी राग होता तो राहून राहून उफाळून येत होता. अश्विनीने माझ्या मागणीला स्पष्ट नकार दिला आहे, अर्जुन म्हणायचा. सासरचे लोक नाराज कशामुळे आहे हे अश्विनीला माहीत होते, तरी पण तिने वडिलांना सांगितले नाही. काही दिवस निघून गेले तरी अश्विनीच्या घरचे लोक तिला बघायला आले नाही. त्यावेळी वडिलांनी अश्विनीला बोलते केले. सासरचे लोक पैसे मागत असल्याचे अश्विनीने वडिलांना सांगितले. वडिलांनी कोणताही विचार केला नाही आणि अश्विनी सासरी जात असताना तिला काही रक्कम दिली. अश्विनी येताना रक्कम घेऊन आली हे जेव्हा नवरा अर्जुन याला कळाले तेव्हा तो खूप आनंदी झाला. सासू दीर सर्वच लोक पैसा आला म्हणून आनंदात होते. आता काही दिवस अश्विनीबरोबर सर्वच मंडळी आनंदाने राहू लागले. घरात मात्र अश्विनीच्या डोक्यावर ताण वाढला होता. घरात 2 लेकरांची आवराआवर करून कामे करावी लागत होती. सासूने घरात हातभार लावावा असे अश्विनीला वाटायचे, परंतु सासू कोणत्याही कामाला हात लावत नव्हती. आता मात्र अश्विनीला घरात टोमणे मारणे बंद झाले होते. सर्वजण आनंदाने राहू लागले होते. काही वर्षांचा कालावधी निघून गेला तेव्हा दिराने अश्विनीबरोबर वेगळ्या दृष्टीने वाद घालण्यास सुरुवात केली. दीर ज्या पद्धतीने त्रास देऊ लागला त्यावेळी सासू त्याला मदत करायची. तुझ्या नवऱ्याच्या भावाला विरोध का करते? तो काही चुकीचा बोलत नाही. जे काही चालू होते त्याविषयी अश्विनी नवरा अर्जुन याच्याबरोबर बोलली. त्यावेळी अर्जुन याला राग आला. त्याने खवतड गाव सोडून पिंपळगाव या ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला. काही दिवसातच अर्जुन आणि अश्विनी त्यांच्या मुलांसह पिंपळगाव या ठिकाणी राहू लागले. आता मात्र अश्विनीच्या डोक्यावरचा ताण कमी झाला होता. काही महिने दोघेही पिंपळगाव येथे आनंदाने राहत असल्याचे पाहून सासू आणि दिराला आवडले नाही. आत्तापर्यंत जे काही झाले ते झाले, पण आता यापुढे तुला त्रास होणार नाही असे दीर आणि सासू अश्विनीला म्हणाले आणि पिंपळगाव येथून दोघांनाही पुन्हा खवतड या ठिकाणी राहण्यास घेऊन गेले. शेवटी जे व्हायचे ते झालेच. पुन्हा नवरा आणि दीर घरातच त्रास देऊ लागले. नवरा काही बोलून गेला की दीर त्याच्या मागे यायचा. दिवसभर अश्विनीच्या डोक्याला तोच त्रास सुरू झाला. नवऱ्यासमोर सर्व काही दिसत होते, परंतु त्याने शब्दाने सुद्धा विरोध केला नाही. अश्विनीच्या चारित्र्याचा विषय असताना देखील नवरा दुर्लक्ष करत होता. घरात मुले होती, त्यांच्यासमोर दिराचे वागणे अश्विनीला पटत नव्हते. काही दिवस अश्विनीने सहन केले, मात्र आता या गोष्टी सहन होत नाही म्हणून शेतात असलेल्या शेततळ्यात दोन्ही मुलांना घेऊन गेली. त्या ठिकाणी तिघांनी आपली जीवनयात्रा संपवली. घरातील लोकांना जेव्हा अश्विनीने जे काही केले त्याची खबर लागली त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. अश्विनीच्या माहेरच्या लोकांना सर्व काही कळले होते. पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळ गाठले. अश्विनीसह मुलांवर अंतिम संस्कार पार पडले आणि त्यानंतर अश्विनीच्या वडिलांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात नवरा, सासू आणि दीर कशा पद्धतीने त्रास देत होते ते सांगितले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.